स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन कसा साजरा करावा? स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक महान संत आहेत. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा दिलासा देणारा संदेश आजही लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि धैर्य निर्माण करतो. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे त्यांच्या अवतरणाचा स्मरण दिन. हा दिवस भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंददायी असतो. ज्या दिवशी स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प केला जातो. प्रकट दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे स्वामींच्या विचारांचा प्रसार, आत्मशुद्धी आणि समाजसेवा. हा दिवस धार्मिक विधींमध्ये मर्यादित न ठेवता त्याला आध्यात्मिक आणि सामाजिक अर्थ देणे आवश्यक आहे. 1. सुरुवात पवित्रता आणि भक्तिभाव. प्रकट दिनाची सुरुवात लवकर उठून करावी. स्नान करून स्वच्छ, पवित्र वस्त्र परिधान करावे. घरात किंवा मंदिरात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करून सजवावा. फुलांची आरास, दिवा, अगरबत्ती यांचा वापर करून वातावरण पवित्र करावे. ज्यानंतर श्री स्वामी समर्थ ज्या मंत्राचा जप करावा. हा जप मनाला शांतता देतो आणि भक्तिभाव वाढवतो. काही भक्त 108 तर काही जण दिवसभर हा जप करत राहतात. 2. पूजा आणि अभिषेक. ज्या दिवशी विशेष पूजेला महत्त्व असते. स्वामींच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक, दूध, दही, तूप, मध आणि साखर करावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून फुलन, हार अर्पण करावेत. नैवेद्य म्हणून मिठाई, खीर किंवा साधे घरगुती पदार्थ अर्पण करावेत. काही भक्तांना उपवास करणेही आवडते. उपवास करताना मन आणि शरीर शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे. 3. स्वामींच्या ग्रंथांचे वाचन. प्रकट दिनी स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथ, चरित्र, पोथी ज्यांचे वाचन करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. स्वामी समर्थ चरित्र, गुरुचरित्र यांसारखे ग्रंथ भक्तिभावाने वाचले जातात. ज्या वाचनातून स्वामींच्या चमत्कारांबरोबरच त्यांच्या शिकवणीचा अर्थ समजतो. त्यांनी दिलेले धैर्य, संयम, सत्य आणि श्रद्धा ज्यांचे महत्त्व लक्षात येते. 4. नामस्मरण आणि भजन. स्वामी समर्थ प्रकट दिनी भजन, कीर्तन आणि नामस्मरण ज्यांना विशेष स्थान आहे. श्री स्वामी समर्थ ज्या नामाचा जप, आरती आणि भजन गाणे वातावरण भक्तिमय होते. मंदिरामध्ये किंवा घरी भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. मृदुंग, हार्मोनियम ज्यांच्या साथीने भक्त एकत्र जेवून गातात. एकात्मता वाढते आणि भक्तीचा आनंद द्विगुणित होतो. 5. अन्नदान आणि सेवा. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमीच गरजूंना मदत करण्याचा संदेश दिला आहे. प्रकट दिनी अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गरीब, गरजू, अनाथ किंवा भुकेल्या लोकांना अन्न देणे हीच खरी स्वामी सेवा आहे. अन्नदानाशिवाय कपडे वाटप, औषध मदत, शिक्षणासाठी मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करता येते. काही भक्त रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांमध्येही सहभागी होतात. 6. मंदिर भेट आणि सामूहिक उत्सव. ज्या दिवशी स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेणे हे प्रत्येक भक्ताचे ध्येय असते. मंदिरात विशेष पूजा, आरती, पालखी, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. सजावट, दिवे, फुलांची आरास आणि भक्तांची गर्दी वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण होते. 7. ध्यान आणि आत्मपरीक्षण. प्रकट दिन हा उत्सव नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. काही शांत बसून ध्यान करावे. आपल्या आयुष्यातील चुका, दोष ज्यांचा विचार करून त्यातून सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. स्वामींच्या शिकवणीप्रमाणे प्रामाणिकपणे जीवन जगण्याचा संकल्प करावा. मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे वाटचाल करावी. 8. स्वामींच्या शिकवणीचे पालन. स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या काही महत्त्वाच्या शिकवणी पुढीलप्रमाणे आहेत. श्रद्धा आणि सबुरी ठेवा. संकटात धैर्य सोडू नका. गरजूंना मदत करा. सत्य आणि प्रामाणिकपणा जपा. देवावर विश्वास ठेवा. ज्या शिकवणींचे पालन करणे म्हणजेच प्रकट दिनाचा खरा अर्थ समजणे होय. 9. कुटुंबासोबत साजरा करणे. प्रकट दिन हा कुटुंबासोबत साजरा केल्यास अधिक आनंद. सर्वांनी एकत्र पूजा करावी, भजन करावे आणि प्रसाद घ्यावा. मुलांना स्वामींच्या कथा सांगाव्यात, त्यांना चांगल्या संस्कारांची शिकवण द्यावी. पुढच्या पिढीतही भक्ती आणि संस्कार टिकून राहतात. 1. साधेपणा आणि शुद्धता. उत्सव साजरा करताना आडंबर किंवा दिखावा. साधेपणाने, मनापासून आणि श्रद्धेने केलेली पूजा अधिक फलदायी असते. स्वामींना बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणातील भक्ती अधिक प्रिय आहे. निष्कर्ष. स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. ज्या दिवशी पूजा अर्चा करून थांबणे पुरेसे नाही, तर त्यांच्या शिकवणीचे आचरण आपल्या जीवनात करणे आवश्यक आहे. भक्ती, सेवा, दया, करुणा आणि सत्य ज्या मूल्यांचा स्वीकार करून आपण स्वामींच्या मार्गावर चालू शकतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आपल्याला जीवनातील प्रत्येक संकटात धैर्य देतो.
अशा प्रकारे श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवा ज्यांचा संगम घडवून स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केल्यास तो अर्थाने यशस्वी आणि अर्थपूर्ण ठरेल.